नमस्कार, दीपाज किचन मध्ये आज आपण अगदी तर्रीदार झणझणीत असा कटवडा बनवणार आहोत। विशेष म्हणजे कट बनवताना याचा मसाला सुद्धा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। तसेच बटाटा वडा करताना सुद्धा खास अशा टिप्स मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे तुमचा बटाटा वडा अगदी वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत बनला जातो। चला तर मग आपण करूयात महाराष्ट्राचा फेमस कटवडा। इथे आपण बटाटा वडा बनवण्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवूयात। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झालेली आहे। त्यामध्ये 4 चमचे इतकं तेल घालायचं आहे। तेल सुद्धा आपलं इथं हलकसं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात। तसेच अर्धा चमचा इथे जिरे घालायचे आहेत। जिरे आणि मोहरी अगदी व्यवस्थित अशी तडतडली गेलेली आहे। आता आपण यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। हा कांदा आपण अगदी मीडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तसेच यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूयात, त्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते। कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये चांगला आपण असा परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये कांदा थोडासा बाजूला घेऊयात आणि साधारणतः 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तसेच 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच मी मिक्सरमध्ये बारीक करून याचा ठेचा बनवून घेतलेला आहे। हा ठेचा घातलेला आहे। आता हा तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊयात। त्यानंतर तो कांद्यामध्ये मिक्स करून चांगला व्यवस्थित असा आपण भाजून घेऊयात। तर कांदा आपण अगदी मऊसूत होईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा इतकी कसुरी मेथी घेतली आहे आणि त्याला असं हाताने चोळून थोडंसं यामध्ये आपण घालूयात। कसुरी मेथीमुळे बटाटा वडा अगदी चविष्ट असा बनला जातो, त्यामुळे थोडीशी कसुरी मेथी वापरायची आहे। परत एकदा तेलामध्ये आपण त्याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। इथे आपला कांदा अगदी मऊसूत परतला गेलेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धणे पावडर, तसेच इथे चवीनुसार मीठ घालूया आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता याला मस्त असा कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये 5 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर हे बटाटे मी त्याला हातानेच असं मॅश करून घालणार आहे। तर आज आपण मस्त असा बटाटा वडा बनवतोय। त्यासाठी बटाटा आपण असा मॅश करून घातला तरी चालतो, त्याला बारीक अशी चिरायची जास्त गरज नाही। आता याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं परतून घेऊयात। तर तुम्ही ते बघू शकता यामध्ये आपण हळद घातल्यामुळे भाजीला अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि इथे आपली ही बटाट्याची भाजी किंवा बटाटा वडा बनवण्यासाठी लागणारी चटणी बनवून झालेली आहे। आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 2 मिनिटाकरता एक मस्त अशी वाफ काढून घेऊयात। 2 मिनिटानंतर आपण याला झाकण काढून बघूयात। तर मस्त अशी वाफ बसलेली आहे। वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला परत एकदा आपण इथे मिक्स करून घेऊयात। इथे आपली बटाटा वड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। याला आपण एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण कट बनवूयात। त्यासाठी मी ते गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। पॅन आपला हलकासा गरम झालेला आहे। त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालायचे आहेत। त्यात मी 4 लवंग, 4 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनी, 1 वेलची आणि पाव चमचा अख्खे धणे घातलेले आहेत। तर हे प्रमाण मी 4 ते 5 जणांसाठी आपण कट बनवणार आहोत, त्यासाठी एवढे खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले थोडेसे रोस्ट करून घ्यायचे, थंड करून त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची। सेम पॅनमध्येच मी साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। तेल हलकसं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। तर तो कांदा घातलेला आहे। तर हा कांदा आपण अगदी लालसर होईपर्यंत बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता कांद्याला लालसर कलर यायला सुरुवात झालेली आहे। हा कांदा आपण एका साईडला करूयात आणि या तेलामध्ये आपण 1 वाटी बारीक किसून घेतलेलं खोबरं घालूयात। तर खोबरं सुद्धा आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तसेच यामध्ये आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा सुद्धा घालायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपण अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे हा आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे। थंड करून घेऊयात। तर इथे हा मसाला थंड झालेला आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तसेच यामध्ये अगदी मुठभर अशी स्वच्छ धुवून घेतलेली
हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे, तसेच एक पिकलेला टोमॅटो सुद्धा मी इथं वापरणार आहे, त्यामुळे कट अगदी मस्त असा बनला जातो। याला मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता मी याची मिक्सरमध्ये मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे, दुसऱ्या एका बाउलमध्ये काढलेली आहे। त्याला अगदी मस्त असा कलर आलेला आहे। मसाला तयार आहे, कटला फोडणी देऊयात। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये साधारणतः 1.5 पळी इतकं तेल घालायचं आहे। तेल सुद्धा आपण इथे हलकसं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा इतके जिरे घालायचे आहेत। जिरे अगदी व्यवस्थित असे तडतडले गेलेले आहेत। आता आपण यामध्ये बनवून घेतलेला मसाला घालूयात। इथे तुम्ही बघू शकता मी याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बाकीचे मसाले घालूयात। सुरुवातीला इथे पाव चमचा मी हळद घातलेली आहे, तसेच पाव चमचा धने पावडर सुद्धा घालायचे आहे। त्यानंतर इथे मी साधारणतः 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, तसेच पाव चमचा इथे मी घरगुती काळा मसाला वापरलेला आहे। तुम्ही इथं तुमच्या घरातील कोणताही कांदा लसूण मसाला वापरू शकता। त्यानंतर आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे आपण जो खडा मसाला त्याची पावडर बनवून घेतलेली आहे ती घातलेली आहे। तसेच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपण बारीक गॅसवरती थोडे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही ते बघू शकता याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालूयात। तर कट बनवताना नेहमी आपण कोमट पाणी वापरायचं आहे। तर साधारणतः मी ते 3 ग्लास इतकं हे कोमट पाणी यामध्ये घातलेलं आहे। थोडंसं आपण याला हलवून घेऊयात। त्यानंतर इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घातलेली आहे। तर इथे हे घरगुती पद्धतीने मी याला मोड आणलेले आहेत, याची सुद्धा रेसिपी मी लवकरच तुम्हाला टाकेल। आता थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात आणि असंच आपण याला अगदी मीडियम गॅसवरती आपण ही मटकी शिजवून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही ते बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 15 मिनिटांमध्ये ही मटकी व्यवस्थित अशी शिजली जाते। तर इथे तुम्ही बघू शकता मटकी अगदी तळाशी गेलेली आहे, म्हणजे ती अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला असं थोडंसं हलवून घेऊयात। तर इथे मस्त असा याला कट आलेला आहे किंवा आपण याला तरी म्हणू शकता आणि इथे आपला झणझणीत असा कट बनवून झालेला आहे। आता आपण इकडे बटाट्याची भाजी सुद्धा थंड झालेली आहे। आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊयात। तर साधारणतः मी या आकारामध्ये हे वडे बनवून घेणार आहे। तर मी इथे हा बटाटा वडा अगदी गोल असा बनवलेला आहे। थोडासा चपटा हवा असेल तर तुम्ही तसा सुद्धा बनवू शकता। अगदी याच पद्धतीने मी हे बाकीचे राहिलेले सर्व भाजीचे हे बटाटे वडे बनवून घेतलेले आहेत। या आकारामध्ये साधारणतः 14 हे वडे बनले गेलेले आहेत। आता यावरती लागणारं आपण आवरण बनवूयात। त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, तसेच इथे मी 3 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे छान असा क्रिस्पीपणा येतो। तसेच चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इथे ओवा घालणार आहे, कारण बेसन पीठ हे थोडंसं पातळ असतं, तर ओवा घातल्यामुळे त्याचा एक स्वाद सुद्धा छान येतं आणि पचायला सुद्धा ते हलकं जातं। तसेच तिथे चिमूटभर आपण बेकिंग सोडा घालायचा आहे, त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे पीठ जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाही। तर तुम्ही ते बघू शकता मी याला थोडं थोडं पाणी घालत हे इथे मी पळीच्या साह्याने तुम्हाला दाखवते। अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। इतपत आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये बनवून घेतलेला बटाटा वडा व्यवस्थित असा डीप करून घेऊयात आणि इकडे मी गॅसवरती तेल सुद्धा कढईमध्ये चांगलं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हा वडा सोडूयात। तर सुरुवातीला मी ते 2च वडे तळून घेणार आहे। आता याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपण हे वडे अगदी लालसर होईपर्यंत छान प्रकारे तळून घ्यायचे आहेत। तर आज मी तुम्हाला एकाच रेसिपी सोबत 2 रेसिपी शेअर केलेल्या आहेत। एक म्हणजे बटाटा वडा आणि दुसरं म्हणजे झणझणीत असा कट वडा। तर इथे तुम्ही बघू शकता काही मिनिटांमध्येच याला मस्त असा लालसर कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि मध्यम गॅसवरती हे वडे अगदी व्यवस्थित असे आपले तळले गेलेले आहेत।
आता आपण याला काढून घेऊयात आणि बाकीचे राहिलेले सुद्धा बटाटे वडे याच पद्धतीने आपण तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, याला सुद्धा अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि ते आपले अगदी गुबगुबीत असे हे बटाटा वडे बनले गेलेले आहेत। त्यातील एक वडा मी तुम्हाला इथे फोडून दाखवते। आतून अगदी मस्त मऊ आणि पोकळ बनला गेलेला आहे आणि वरून मस्त कुरकुरीत असा झालेला आहे, कारण यामध्ये आपण तांदळाचं पिठाचा सुद्धा आवरण बनवत असताना वापर केलेला आहे। आता आपण झणझणीत असा कट वडा सर्व करूयात। सुरुवातीला इथे डिश मध्ये आपण थोडासा कट वाढवून घ्यायचा आहे आणि त्यावरती मस्त असा बनवून घेतलेला वडा आपण ठेवूयात आणि वरून थोडासा अजून आपण यावरती कट घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा, तसेच थोडीशी कोथिंबीर आणि आवडत असल्यास थोडीशी नायलॉन किंवा याला आपण झिरो शो सुद्धा म्हणू शकता घालायची आहे आणि हा आपला मस्त असा झणझणीत असा इथे कट वडा बनवून झालेला आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे, इतका हा मस्त झणझणीत असा कट वडा बनला गेलेला आहे। ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा नक्की कटवडा बनवून बघा, एकदम मस्त बनला जातो। रेसिपी आवडल्यास दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करा, कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी कमी वेळेत होणाऱ्या एकदम मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील। चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।